हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आली आहे। भेंडी, कुरकुरीत भेंडी कशी करायची। भातासोबत ही भेंडी अतिशय सुंदर लागते खायला आणि त्याचा तुम्ही आवाज तरी बघू शकता, अतिशय कुरकुरीत झालेली आहे। आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कोणते कोणते साहित्य टाकायचे आहे ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहे। परंतु झटपट होणारी अशी ही आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा हे भेंडी खाऊ शकेल, इतकी सुंदर ही भेंडी लागते आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। इथे ताज्या हिरव्या कंच अशा आपल्याला छान भेंड्या घ्यायच्या आहे आणि भेंडी अशा आपल्याला कोवळी भेंडी घ्यायची आहे। सर्वप्रथम काय करायचं आहे, भेंडी आपल्याला पाण्याने धुवून टाकायची आहे। धुवून टाकल्यानंतर त्याचं पाणी निथरू द्यायचं आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आपल्याला। बघा अशा पद्धतीने आपल्या कोरड्या अशा भेंड्या झालेल्या आहे। तर त्याची पूर्वतयारी तुम्ही 1 तास आधी सुद्धा धुवून ठेवू शकता। आता दोन्ही साईडचं काय करायचं, आपल्याला मागचा शेंडा आणि समोरचं देठ हे दोन्ही आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि मधातून आपल्याला चिरायची आहे आणि 4 असे तुकडे आपल्याला करायचे आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, या पद्धतीने आपल्याला अशी भेंडी पूर्ण चिरून घ्यायची आहे। आता मी सगळी भेंडी कशी अशी मोठे मोठे पीसेसच ठेवलेले आहे। तुम्ही त्याच्या अर्धे सुद्धा करू शकता, परंतु मोठे पीसेस जरी राहिले तरी ते तळले जाते लवकर। आता एका भांड्यामध्ये आपल्याला चिरलेली भेंडी घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी आपल्याला इथे मी बेसनचा वापर करणार आहे। बेसन आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे, 2 किंवा 3 चमचच आपल्याला बेसन टाकायचं आहे। जर तुमच्या भेंड्याचा जास्त असेल तर तुम्ही बेसनाचा थोडा वापर जास्त करू शकता। आणि त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीत येण्यासाठी म्हणजे तांदळाचं पीठ अत्यंत आवश्यक आहे। आणि नंतर थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि तिखट टाकायचं। तिखट आता तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। इथे मी 1.5 चम्मचच्या जवळजवळ तिखट टाकलेलं आहे आणि नंतर जिरे पावडर, धने पावडर टाकायचं आपल्याला आणि आमचूर पावडरसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं। तेल तुम्ही कोणतंही त्यामध्ये टाकू शकता, जे तुम्ही वापर करत असाल ते। आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि किंचित आपल्याला पाण्याचा झपका मारायचा आहे आणि पूर्ण भेंड्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने पूर्ण तळून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने। आता एका साईडला काय केलं आहे मी, एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, मध्यम आचेवरच आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि लगेच आपल्याला ह्या भेंड्या आपल्याला टाकायच्या आणि कुरकुरीत असं आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। याला 2 किंवा 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ काही लागत सुद्धा नाही। परंतु कुरकुरीत जर भेंडी काढाल ना तरच ही भेंडी आपल्याला खायला खूप छान लागते, नाहीतर मग ती अशी वातड अशी येते, ती छान लागत नाही। म्हणून थोडंसं आपल्याला जास्तच भेंडी तळू द्यायची आहे। गॅस मोठा राहू द्यायचा आणि आवश्यक वाटेल तर त्यावेळेला थोडासा कमीसुद्धा करू शकता। बघा अशा पद्धतीने मी भेंड्या तळून घेतलेल्या आहे। आता सर्व भेंड्या मी अशाच तळून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे की ह्या भेंड्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे। बघा प्लेटमध्ये टाकल्याबरोबर त्याचा आवाज असा कुरकुरीत असा जो खडखड असा आवाज येत आहे आणि ह्या तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता। आणि उन्हाळ्यामध्ये कसं चटपटी जर खायचं असेल आपल्याला तर तुम्ही ह्या भेंडी कुरकुरीत भेंडी करू शकता। आता टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। बघा मी नुसती भेंडी खाऊन दाखवत आहे, नुसती भेंडी इतकी कुरकुरीत लागत आहे ना, काही विचारू नका। असं वाटते की जसं काय आपण भेंडीचे भजेच काढलेले आहे, अशा पद्धतीने। आणि भातासोबत खायला 1 नंबर लागते। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा अशा छान छान व्हिडिओसोबत.